भेंडखा गावातील विठ्ठल मंदिरात दरवर्षी 7 दिवस 24 तास अखंड हरिनाम सप्ताह चालतो। देवाची सेवा, भक्तीची आग, गावक्यांची एकरूपता या सर्वांनी सारा परिसर विठ्ठलमय होतो। लहान देबीनाही ह्या परंपरेचा एक लहानसा प्रकाश म्हणून त्या भक्तिमय आठवणीला सजवते। बाबांसोबत मंदिरात आले तेव्हा तिला तिथलं पवित्र वातावरण चांगलं जाणवलं। मंदिराचे सजावट, दिव्यांची मंद झळाळी, फुलांच्या माळा आणि अभंगात गजर यांनी तिला मंत्रमुग्ध केलं। तिथल्या शांत पण उत्साही वातावरणात ती आणि तिचा बाबा एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले। देबीना बाबांची नजरेतून इतिहास ऐकते की हे उत्सव 157 वर्षांपूर्वी 1868 मध्ये गावातील काही भक्तांनी लावल्यापासून चालू आहे। गावक्यांनी त्या वर्षी या हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली। सुरुवातीला काही लोकांची जंगी श्रद्धा होती, पण आज साप्ताहिक हप्तेला 890 सभासदाइतकी मंडळी एकत्र येऊन 7 दिवस अखंड हरिनाम म्हणजे 24 तास सत भजन कीर्तन प्रामाणिक भक्तीने साजरी करतात। देबीना ऐकून आनंदाने हसते, कारण ती समजते की तिचं गाव किती पवित्र परंपरेने सुरू आहे। एक छोटीशी परंपरा कशी वेळोवेळेने वाढून समाजासाठी आदर्श ठरली। देबीना पुन्हा मंदिरात बसते, गायलेले अभंग मनोभावे ऐकते। देबीना पुन्हा मंदिरात बसते, गायलेले अभंग मनोभावे ऐकते। झांजताळवीणा आणि मृदंगी यांचा ठेका सतत चालू असतो और कुठेही क्षणभरही थांबणार नाही असा उत्साह तिला खूप भावतो। संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे अभंग गावात गूढ भावनेतून उतरतात। देबीनाला वाटते की तीही त्या संतांशी काही कनेक्ट झालीये मनापासून। देबीनाला मंदिरामधला चहा आवडतो। बाबा तिला गरमागरम चहा देतात। तो हरिनामाच्या थकल्या भोवताला एक गोड विश्रांतीचा फटका देतो। या क्षणी देबीनाला भक्ती इतकी निर्मळ आणि मृदू वाटते की ती त्या क्षणाला कायमसाठी आपल्या आठवणीत ठेवावं असं वाटतं। देबीना संध्याकाळी पुन्हा मंदिरात जाते। दिव्यांच्या प्रकाशात आणि गजरात ती हरवते। विठ्ठल विठ्ठलचा निनाद, भक्तांचा आनंद आणि त्या भक्तीचा रंग सगळं एकाच वेळी ती अनुभवते। त्यावेळी देबीनाला असे जाणवते की तिचा लहानसा मन जगाशी यासाठी जोडले गेले। देबीना रात्रभर जागून अभंग ऐकते। बाहेर सगळं शांत असताना मंदिरातील आवाज अगदी हृदयाला भिडतो।
बाबा तिला सांगेत की गावाने कित्येक वर्षे हा उत्सव अशा भक्तिभावाने जपून ठेवला आहे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला आहे। ऐकून देबीनाचा अभिमान आणि पवित्रता यातून वाटते। देबीनासाठी आठवडा पूर्ण होतो तेव्हा अंतिम दिवशी कृष्ण जन्मोत्सव साजरा होतो। ढोलताशांचा गजर, विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात ती बाबांचा हात घट्ट धरून इतर भक्तांबरोबर विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होते। तिच्या डोळ्यात भक्ती, आनंद आणि इतिहासाबद्दलचा अभिमान परस्पर मिसळलेला दिसतो। त्या आठवड्याचा प्रत्येक अंश देबीनाच्या मनात खुर्चा केलेला असतो। 156 वर्षांच्या इतिहासातून चालून आलेली भक्ती, मांडीवरील चहा, बाबांसोबतची एकरूपता हे सर्व तिच्या लहानशा मनाला एका मजबूत संस्कारात बदलतात। हरिनाम सप्ताह तिच्यासाठी फक्त उत्सव नाही, तर इतिहासाशी संवाद, आत्म्याची पोषण करणारा एक अध्याय बनतो।